सकाळी पहाटे या ठिकाणी तरुणांचा उत्साह जो आहे तो कमी झालेला नाहीये। आपण पाहू शकतो की स्टेजच्या समोर अजून देखील मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीजेपीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही सकाळचे 5 वाजलेत, त्यामुळे रात्रभर काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनस्थळी झोपलेले आहेत, परंतु त्यांना मदत करण्याकरता त्यांचे सहकारी जे आहेत ते या ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळतं। झोपलेल्या लोकांसाठी खरं तर हवा मारण्याचं काम जे आहे ते त्यांच्या सहकाऱ्यांकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। काल रात्री मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक तरुण जे आहेत ते या ठिकाणी जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि अद्याप या तरुणांची संख्या जी आहे या आंदोलनातली लक्षणीयरित्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने तरुण जे आहेत या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। फक्त या स्टेजच्या आपण समोर जर पाहिलं तर समोरची ही गर्दी आहे आणि स्टेजच्या आजूबाजूला फुटपाथ आहे, त्या फुटपाथवरची पण ही संपूर्ण आपण परिस्थिती बघू शकतो। फुटपाथवरती आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने ताडपत्रे लावून टेंट तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या टेंटमध्ये सगळे आंदोलक करते जे आहेत ते आता सध्या विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही दोन्ही भागातली ही दृश्य आहेत, दोन्ही साईडची ही दृश्य आहेत। जशा पद्धतीने या साईडला विश्रांती घेताना टेंटमध्ये आपल्याला तरुण आंदोलक पाहायला मिळतात, त्याच पद्धतीने दुसऱ्याही दिशेला आपण जर पाहिलं तर त्या फुटपाथवरती वेगवेगळे टेंट्स करण्यात आलेले आहेत आणि काही टेंटमध्ये जेवण वाटपाचं काम सुरू आहे, तर काही टेंटमध्ये चहा आणि बिस्किट्स या ठिकाणी आंदोलक तरुणांना या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत। आणि जर बाहेरच्या परिसरात आपण आलो तर या सगळ्या बाहेरच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी अजून आंदोलक तरुण जे आहेत ते रस्त्यावरतीच सध्या या ठिकाणी विश्रांती घेताना पाहायला मिळत आहेत आणि ही पुन्हा एकदा अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला जी आहे ती नव्याने उभारी मिळालेली आहे। त्यामुळे आज अभिजित दिपके यांच्याकडनं या आंदोलनाच्या संदर्भात काही भूमिका समोर ठेवली जाते का, कारण की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अद्यापही झालेला नाही। जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीने सुरू राहणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आजच्या दिवशी ही या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात अभिजित दिपके यांच्याकडनं काय भूमिका मांडली जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय वंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।